दान कधीच अधर्माच्या हाताने करायचं नाही, अपवित्र असताना करायचं नाही. एकतर तुम्ही डाव्या हाताने दिली, वरनं आंघोळ बी नाही केली. असं दान करू नये. करणं म्हणलं मला सगळं माहित आहे, पण मी विचार केला. विचार एवढा करायचा आहे बरं का. मी विचार केला, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर माझा प्राण गेला असता तर माझ्या दानशूरतेला कलंक लागला असता. या विचाराने आहे त्या हाताने वाटी दिली महाराज. एवढा विचार करायचा नाही, त्या गोष्टीचं नाही करायचं. मग महाराज असं म्हटल्यानंतर तो बिरबल होता हुशार. बिरबल म्हणला, हे बघ, जर तुझ्या जन्मात कधी एकादशीला चतुर्थी आलीच, तुझ्या जन्मात जर कधी एकादशीला चतुर्थी आलीच, तर तिला सोडण्यासाठी एक काम कर. लोणी माहिती आहे? लोणी 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 आता मावल्या पांढरं पांढरं असते, ताक घुसळल्यावर वर येते, माहित आहे का? अव लोणी माहित आहे का? लोण्याचे भजे करायचे. काय करायचे? होणारीच्या बाया काय करायचे? लोण्याचे भजे करायचे आणि ते तुपात तळायचे. कशात तळायचे? तुपात तळायचे आणि ती खाऊन चतुर्थी सोडायची. अकबर म्हणला, एवढं बियाड्यात करू नको लागा, मला माहित आहे लोण्याचे भजे होत नाहीत, झाले तरी तुपात तळत नाहीत. ती म्हणला, मूर्खा मागापासून तीच सांगतो एकादशीला चतुर्थी येत नाही बरं का. सांगायची पद्धत तुझ्या भाषेत आहे फक्त, तीच मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते. प्रेम करा, पण तुकोबाराय उदाहरण देऊन सांगतायत कसं करा. महाराज करत असताना निस्वार्थी करा, कुठलाही स्वार्थ न ठेवता करा. कसं? करी लाभावी ना ऐसी कळवळ्याची जाती, लाभावी ना प्रीती, करी लाभावी ना प्रीती, लाभावी ना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावी ना प्रीती, करी लाभावी ना प्रीती. मग तुमचं काय म्हणणं आहे? मी तेवढं प्रेम करायचं? हो, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा, दुसरं काहीच नकोय. तेवढं असलं की बास. मग ठीक आहे, मी काय म्हणतो, भगवंताने काय केलं आमच्यासाठी की आम्ही त्याच्यावर माया करायची? अरे पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हिस आहे. तुमचं सगळं तारणारा तो आहे, तुम्ही फक्त नामस्वरूपी आहात. तो करणार आहे. त्या आईनं सगळं कष्ट केलं, 9 महिने गर्भात सांभाळलं. सायन्स असं प्रूफ करतं की माय ज्यावेळेस लेकराला जन्माला घालते, तिच्या रक्ताचे 4 थेंब वाटतात, तेव्हा दुधाचे 2 थेंब तयार होतात. रक्ताचं दूध करून पाजते ती माय असते. मग एवढं सगळं करून जर तुम्हाला त्याची किंमत नसेल, माणसं म्हणतात अरे देवाला तर सगळंच आहे, ठीक आहे मायबापाची माया आम्ही करू, देवाची करायची काय गरज आहे? देवाला तर देवच आहे सगळं म्हणे, सगळंच देव आहे म्हणे, मग काय गरज आहे देवाला आमच्या मायाची? आता तुम्हाला सांगते, आई बापाला काही कमी असतं का? त्या लेकराला मोठं करणारं, त्याला नोकरी लावणारे मायबाप असतात, चलवणारा शिकवणारे मायबाप असतात. पण ज्यावेळेस लेकराला नोकरी लागते, बापाची आणि आईची प्रामाणिक इच्छा असते, ह्याच्या पगारीतला ह्यानं 10 रुपये तरी मला खर्च करावा, असते का नाही? का असते? अरे अधिकार आहे, त्याला मोठं केलंय मी. पांडुरंगालाही तसंच वाटतं, काही नकोय मला, तुमचा पैसा नकोय, तुमची धन दौलत नकोय, नलगे मुक्ती धन संपदा काही नकोय मला. मग काय हवंय? थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला, तेवढंच पाहिजे मला, तेवढंच द्या. मग तुम्हाला तुमची काळजी करायची नाही. तुम्ही इथे आलात ना, तुका म्हणे घालू तयावरी भार, बाहू हा संसार देवा पाहिजे, तुम्ही नकाच काळजी करू. कारण कसं असतं ना, आपण जर निष्ठा ठेवली ना, निष्ठा असावी बरं का, निष्ठा कुठल्याही गोष्टी, धर्मावर निष्ठा असावी, परमार्थावर निष्ठा असावी, आपल्या व्यक्तिमत्वावर निष्ठा असावी. आम्ही नाही तेच निष्ठा ठेवतो. आमची निष्ठा पुरीवर, आमची निष्ठा नाही त्या गेमवर. अरे इतकी निष्ठा या पोरांची गेमवर. मी 15 दिवसापूर्वी एक वृत्तपत्रिका वाचली, त्यामध्ये त्या पेपरामध्ये असं लिहिलं होतं, म्हणजे पेपरामध्ये बातमी तुम्ही वाही वाचलं असेल, कुंभार नावाचा एक मुलगा आहे, ज्या मुलाने बापाची गळ दाबून हत्या केली. आणि हत्या केल्यानंतर राग इतका आला होता, बापाचा जीव गेलाय तरी बापाचा एक पाय आणि एक हात बाजूला काढून ठेवला. गेलाय जीव गेल्यानंतर एवढा राग का आला? त्याचं कारण हे होतं की बापानं पोराला पबजी खेळू दिली नाही. मग जी अवलाद आपला जीव घेत असन, अशा अवलादी नाही जन्माला घातल्या तरी चालतील ना. एवढं मोठं करायचं, हाडा मासाचं बनवायचं. अरे मी म्हणते पोरांनो मरा, पण मारताना असं मारा की बापानं वर मान करून तुमच्या मरणाचं कारण सांगावं. अरे आमचे संभाजीराजे गेले, अरे मरण आठवलं तरी डोळ्यात पाणी येतं, पण काय थाटात मेले महाराज. स्वतःच्या लोकांच्या दगेमुळे मुघलांच्या हातामध्ये गेले. दोन्ही हात दोन्ही पाय साखरदानाने बांधलेले, तुळापूर तीर्थक्षेत्रावर संगमाच्या ठिकाणी बांधलेले होते महाराज संभाजीराजे. ज्या आसुडाने मारला जायचं तो आसूड खिळ्यांचा आणि तारेचा होता. एक झपका बसला
की 4-5 मांसाचे तुकडे तो बाजूला ठेवून यायचा. झालेल्या जखमेला त्रास व्हावा म्हणून तिखटाची मिठाची चोळण त्याच्या अंगावर केली जायची. आता प्राण कंठापर्यंत आला होता, आता जीव जाणार होता, आता सळई नजरेत घुसणार होती. आणि शेवटचा प्रश्न मुघलांनी संभाजीराजांना विचारला, संभा क्यों मर रहे हो? हमारी एक बात मान लो, हम तुम्हें जिंदा छोड़ देंगे, इस तख्त का शहंशाह बना देंगे. काय काय बाबा तुझं? सिर्फ एक बात, हमारे धर्म का स्वीकार कर लो, हमारे नाम की जय जयकार कर लो. अरे ऐकताच पाच्याक मस्तकाला गेली, कणा ताट केला, नजर वर केली, छाती फुगवली आणि सांगितलं, ए नालायका, अरे काय मारायचं ते मार, अरे काय माझ्या जीवाची लाहिला करायची ते कर. सगळ्या अंगात शेवटच्या रक्ताचा कण आहे, सगळ्या श्वासात श्वास आहे, सगळ्या हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाहीये. अरे मेलो तरी 72 पण धर्म कधी सोडणार नाही, त्याला निष्ठा म्हणायचं. अरे कुसच तशी होती, अरे बापाच तसा होता. शिवराय म्हणजे बोलण्याची गोष्ट नाही. माणसं म्हणतात शिवाजी महाराज कीर्तनात का सांगावे. अरे मी मुलगी असून एवढ्या माणसात ताटपणे बोलते, त्याचं कारण शिवराय आहेत. या मंदिरात देव आहे आणि या संप्रदायाचा जिवंतपणा आहे, त्याचं कारण शिवराय आहेत. कीर्तनात शिवाजी ज्यामुळे आपला धर्म टिकला. आणि संत सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. गरज आहे हो, ही गरज आहे. नुसतं शिवराय म्हणून शिवाजी होत नाही पोरांनो. मी म्हणत नाही की तुम्ही आयुष करू नका, मी तर अशा मताची वयेतवर आयुष करा. म्हातारपणी कोण बघतोय आपल्याकडं? वयेतवर आयुष करायची. बाटाशिवाय चप्पल नाही, टायझर शिवाय शर्ट नाही, टायटन शिवाय घडी नाही, आयफोन शिवाय फोन नाही, बुलेट शिवाय गावात फिरायचं नाही. बट्टा 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 आवाजच निघाय पाहिजे. योग चाललाय. फॉर्च्युनर शिवाय गावाच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. पण तुम्ही माझ्या भावासारखे काय आयुष करायची ती करा, पण स्वतःच्या हिमतीवर आयुष करा आणि मग वरमान करून चला महाराज. जे स्वतः जोर जगतात ना त्याला कर्तृत्ववान म्हणतात, आणि जे कुत्रे बापाच्या जोर तुकडे मोडतात त्याला नालायक म्हणतात. बरं का, तुमचे कसे तुम्हीच ठरवा. नालायक ही शिवी नाहीये, नालायक ही उपमा आहे. मराठी व्याकरणामध्ये उपमा हा एक अलंकार आहे. ती उपमा त्याच शब्दाला लागते ज्यावेळेस तो शब्द त्या पात्रतेचा नसेल. जो कुठल्याच लायकीचा नाही त्याला नकारात्मक उपमा लागली. मग तो कोण झाला? ज्याला काहीच कळत नाही त्याला नकारात्मक उपमा लागली. काय म्हणतात? न कळत. त्याप्रमाणे बोलले माझ्या बोलण्यावर जायचं नाही महाराज. बरं का, ही शिवी नाहीच आहे. फक्त आहे ना तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण लेकरं चांगले घडवा. पोरांना काय दिलं हो तुम्ही? घालायला जीन्स पॅन्टी, वासाय फटपटी, खायला पानपटी, प्यायला हातपटी, झोपाय झोपडपट्टी, खर्चाला हायच बापाची सोसायटी. ती मला बरोबर ही गेला आयुष करू करू. बरं का, काय जगण्यात काय अर्थ आहे तुमच्या मला कळत नाही. पुरुष मंडळी चूक पोराची नाही, चूक तुमची आहे. माता माऊल्या तुमची आहे. नवल वाटतं मला नवल. तरण्या तर सोडा, म्हाताऱ्या म्हाताऱ्या, डांगऱ्या डांगऱ्या ते सुद्धा चष्म्यात न बघतात. तुझ्या त्याची वरंगीला अगं म्हातारा तिकडे गुंगला लक्ष्मी तुझं. अरे उगाच शिवराय घडलं नवल. तरण्या तर सोडा, म्हाताऱ्या म्हाताऱ्या, डांगऱ्या डांगऱ्या ते सुद्धा चष्म्यात न बघतात. तुझ्या त्याची वरंगीला अगं म्हातारा तिकडे गुंगला लक्ष्मी तुझं. अरे उगाच शिवराय घडले का? थोरची चावची पुण्याई कशी आली या फळाला, तो बापाचा बाप राजा शिवाजी जन्माला, तो बापाचा बाप राजा शिवाजी जन्माला, बापाचा बाप राजा शिवाजी जन्माला. ज्याला आपल्या धर्माचा गर्व आहे अशा प्रत्येकाने टाळी वाजवायची. ते शिवराय ज्या शिवरायांनी या स्वराज्यासाठी गोरे घोरपडे मोहिते निंबाळकर खोपडे सुर्वे यांसारख्या शत्रूचा बंदोबस्त केला. आणि मोठ्या चतुराईनं अफजल खानाचा वध केला आणि विजापूरकरांना चांगलाच धडा शिकवला. अरे शाहिस्त खानाची खोटे छाडली तर औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आपली मुक्तता करून घेतली. 350 वर्षाच्या काळ्या कुट्ट कालखंडात जवळ जवळ सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकाच्या पंजाखाली गेला होता. त्याच्या जागी कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही आदी धर्मांत राजवटी स्थापन होऊन त्यांच्या भरीला दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर त्यांनी आपला पाय रोवला होता. अरे सत्ता विस्तारापोटी यांच्यात सतत लढाया होत होत्या. यामध्ये आमची सामान्य जनता भरडली जात होती. अरे कुटुंबाच्या कुटुंबे उद्ध्वस्त होत होती. कुणाची कुस उजाडली जात होती तर कुणाच्या कुंकवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत होते.
घराघरातून ऐकू येणारे आक्रोश किंचाळ्या हुंदके ऐकून झोपड्यात उरल्या सुरल्या मिनमिनत्या पंत्या थरथरत होत्या आणि शेवटी फडफड करून विझत होत्या. अशाच काळोखात एक तेजपुंज ज्योती, एक तळपता ताराभुन्या भूतलावर अवतरली. तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी. स्वराज्याचा दीपक, जनतेचा वाली, राजा शिवाजी जन्मासला. अरे याच जिजाऊ ज्यांनी उजळल्या स्वराज्य ज्योती, याच जिजाऊ ज्यांनी उजळल्या स्वराज्य ज्योती, आणि याच जिजाऊ ज्यांनी घडवले राजे शिव छत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ज्या स्वराज्यासाठी बाजी, मुरारबाजी, तानाजी अशा शेकडो वीरांनी आत्मबलिदान केले, आरत तरण्या बांडपुरींनी वैधव्य पत्करले, अशा राज्यावर खरा अधिकार जनतेचा. म्हणून कवी भूषण असे म्हणतात, उच्चतम अंसपर कन्यजनी कंसपर कोमोलिच्छ बनसपर शेर शिवराज हे. जिजाऊंची शपथ घेतली स्वराज्याची, शिकवण जनकल्याणाची जगद्गुरु तुकोबांची, शिकवण जनकल्याणाची जगद्गुरु तुकोबांची. स्वराज्याचे तोरण बांधिले त्या तोरणा घेडाला, स्वराज्याचे तोरण बांधिले त्या तोरणा घेडाला. तो पापाचा बाप राजा शिवाजी जन्मला, अरे टपटप गाणे दिले वचन मासाहेबा. अरे अशा वाघिणीचा तो छवा हो. अरे दिले वचन माझा आहे बाबा जन पूर्ण करी. अरे दिले वचन माझा आहे बाबा जन पूर्ण करी. शुभ राजा ग माझा राजा ग, हे शुभ राजा ग. अरे माझा राजा ग, हे बसला खोड्यावर, बसला खोड्यावर, बसला खोड्यावर, बसला खोड्यावर, बसला खोड्यावर, बसला खोड्यावर. बरं का संतोष महाराज, शिवराय असते त्यांना सुद्धा तुमचा अभिमान वाटला असता बरं का. इतकं सुंदर म्हटलात तुम्ही. वा नाही महाराज, शिवराय घडायला फार कष्ट लागलं, फार. आम्ही तुम्ही कधी लेकरांना सहनपणे शिकवलंच नाही हो, संयमता शिकवलीच नाही. अरे पोरं आहेत पण नजर नीट नाही, पोरं आहेत पण आचरण शुद्ध नाही, सारखी नजर त्या घोबडासारखी फिरणारी. महाराज तुम्हाला सांगते, आधी आदर करायला शिकवा, पोरच घडतील. शिवराय जन्मताच सुंदर होते असं नाही. अरे 3.5-4 वर्षाचे शिव